पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. हौशीने नाटकात काम करायचं म्हणून या अभिनेत्याने एका नाटकात काम करायला सुरुवात केली. पहिलंच नाटक होतं, त्यामुळे स्टेजवर जाऊन फक्त बाप्पा एवढीच हाक मारायची होती. प्रयोग सुरू झाला आणि एंट्री झाल्यावर त्या अभिनेत्याला काही सुचलंच नाही. त्याला घाम फुटला आणि तोंडातून एक शब्दही निघत नव्हता. पहिलाच अनुभव असा आल्यावर परत कोण काम करेल? पण हा अभिनेता हार मानणारा नव्हता. त्याने मेहनत केली आणि स्वतःचं नाव अभिनयाच्या क्षेत्रात निर्माण केलं. हे ज्येष्ठ अभिनेते म्हणजे किशोर नांदलस्कर. 1940 साली मुंबईमध्ये किशोर नांदलस्कर यांचा जन्म झाला. त्यांचं मूळ गाव खारेपाटण तालुक्यातील शेजवली होतं, पण जन्म आणि सगळी हयात मुंबईत गेली. किशोर यांना अभिनयाचा वारसा त्यांचे वडील खंडेराव यांच्याकडून मिळाला. खंडेराव यांनी केशवराव दाते आणि इतर काही नाटक कंपन्यांमधून कामं केली होती. जुन्या काळात त्यांनी अनेक स्त्री भूमिका वठवल्या होत्या. पोटा पाण्यासाठी खंडेरावांनी नाटकाला रामराम ठोकून गिरणीमध्ये नोकरी पत्करली. पण कामगार नाट्य स्पर्धेत वगैरे ते नाटकं बसवत होते आणि हे सगळं बघतच किशोरजी लहानाचे मोठे झाले. त्यामुळे साहजिकच अभिनयाचे बाळकडू त्यांना कमी वयात मिळत गेलं. एक दिवस त्यांनी आपल्या वडिलांना नाटकात काम करण्याची इच्छा सांगितली आणि वडिलांनी लगेच होकार दिला. 1960-61च्या दरम्यान आमराई या नाटकात काम करण्याची संधी किशोरजींना मिळाली. त्यावेळी ते नोकरी सुद्धा करत होते, त्यामुळे ती सांभाळून त्यांनी अभिनयात आपलं नशीब आजमावायला सुरुवात केली. पहिल्याच वेळी स्टेजवर तारांबळ उडाली होती, पण किशोर यांनी प्रयत्न आणि अभ्यास करणं काही सोडलेलं नव्हतं. मुंबई मराठी साहित्य संघात सादर होणारी नाटकं आणि कलाकारांचा अभिनय बघण्यासाठी ते जात असत. याच दरम्यान त्यांनी कला किरण नावाची संस्था सुरू केली. वसंत जाधव यांनी लिहिलेली छोटी छोटी नाटकं या संस्थेमार्फत ते बसवायला लागले. घाटकोपरमधील एका रुग्णालयाच्या आवारात रुग्णांसाठी नाटक सादर करायला लागले. ज्येष्ठ लेखक शरद निफाडकर यांनी लिहिलेली विठ्ठल फरारी, नथीतून मारला तीर, सुंदरा मनामध्ये भरली अशी नाटकं किशोरजींनी करायला सुरुवात केली. 1980च्या सुमारास दूरदर्शनच्या गजरा, नाटक आणि इतर काही कार्यक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. त्यामुळे लोक त्यांना ओळखायला लागली. विच्छा माझी पुरी करा हे नाटक नव्यानं रंगभूमीवर आलं तेव्हा दिलीप प्रभावळकरांनी अजरामर केलेली राजाची भूमिका किशोरजींना मिळाली. वासूची सासू या नाटकातलीही दिलीप प्रभावळकरांचीच भूमिका त्यांना मिळाली. प्रभावळकरांच्या या दोन्ही गाजलेल्या भूमिका किशोरजींनी आपल्या पद्धतीने सादर केल्या आणि त्या लोकांना प्रचंड आवडल्या. याबरोबरच चल आटप लवकर, भ्रमाचा भोपळा, पाहुणा, श्रीमान श्रीमती, भोळे डॅम्बिस, वनरूम किचन अशा अनेक लोकप्रिय नाटकातून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. नाना करते प्यार हे किशोरजींचं व्यावसायिक रंगभूमीवरचं शेवटचं नाटक होतं. आपल्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास 40 नाटकांमध्ये काम केलं. सारे सज्जन, नवरे सगळे गाढव, हमाल दे धमाल, शेजारी शेजारी, हळद रुसली कुंकू हसलं, लोणावळा बायपास, नशिबाची ऐशी तैशी, गोष्ट लग्नानंतरची अशा अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटात त्यांनी काम केलं आहे. 3 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 25 पेक्षा जास्त मराठी चित्रपटात काम केलं. 1993 साली प्रदर्शित झालेल्या करामती कोट या चित्रपटातून किशोरजींनी हिंदी चित्रपट जगतात पदार्पण केलं. त्यानंतर यशवंत, वास्तव, अस्तित्व, जिस देश में गंगा रहता है, खाकी, सिंघम, सिम्बा अशा बऱ्याच गाजलेल्या चित्रपटात त्यांनी अभिनय साकारला. 25 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास 15 हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला. किशोरजींनी नसती आफल, भिकाजीराव करोडपती, कोपरखळी, झाले मोकळे आकाश अशा जवळपास 20 सिरियलमध्ये भूमिका साकारल्या होत्या. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की नवरे सगळे गाढव चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असताना त्यांनी मारलेला पंच ऐकून ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर त्यांच्याकडे बघत राहिले आणि नंतर कौतुकाची त्यांना थापही दिली.
आपल्याला मिळालेली भूमिका कितीही छोटी किंवा मोठी असो, किशोरजींनी कधीही त्यामध्ये भेदभाव केला नाही. कुठलीही भूमिका साकारताना आपली सगळी ताकद लावून ती पार पाडायची, हाच विचार त्यांनी कायम केला. 20 एप्रिल 2021 रोजी किशोर नांदलस्कर यांनी या जगाचा निरोप घेतला. पण हा हाडाचा कलाकार कायम त्याने साकारलेल्या भूमिकांमधून रसिकांच्या मनावर राज्य करत राहील हे मात्र नक्की. किशोरजींची कुठली भूमिका तुम्हाला आवडते हे कळवायला विसरू नका बरं का. आपण भेटूया पुढच्या भागात. आत्ता निरोप घेतेय. नमस्कार.